नमस्कार, मी मंदार जोशी. तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत. रसिको, बिग बॉस मराठीचा 6वा सीझन लवकरच सुरू होतो आहे आणि त्यासाठी मी आत्ता त्याच्या सेटवर आलो आहे आणि अत्यंत आउटस्टँडिंग असा सेट आहे. म्हणजे आजपर्यंत मी अनेक हिंदी चित्रपट, मराठी चित्रपट, मराठी मालिका यांचे सेट्स बघितलेले आहेत, पण बिग बॉसची भव्यता काहीतरी जबरदस्त आहे. तर मी आज तुम्हाला अख्खा सेट दाखवणार आहे. तर तुम्ही बघताय की ह्या सेटच्या सुरुवातीच्या भागातच हा अत्यंत सुंदर असा स्विमिंग टँक आहे. त्याचं पाणी अगदी निळंशार असं पाणी आहे आणि आपण हा म्हणजे काय स्विमिंग पूल बघितल्यानंतर जर आपण थोडं पुढं आलो तर तुम्ही बिग बॉसमध्ये आधी बघितलेलंच असेल. ही सगळी जिम आहे. जिमचे सगळे जे काही आहेत ते सर्व इन्स्ट्रुमेंट्स इथं आहेत आणि तुम्ही बघताय हे किती मी वजनही उचलून बघतो ह्याचं किती आहे. म्हणजे खरंच आहे, हे हेवी आहे एकदम. म्हणजे ह्याच्यात काही हे नाही, सगळी मोठमोठी वजनं इथं लावलेली आहेत आणि तुम्ही बघताय आता की हे इथंही हे वर्कआउट हे रनिंगसाठीचं आहे. आणि इथं मला एक काहीतरी आत्ता जिना दिसतोय, तर ह्या जिन्यावरूनही आपण वर जाऊन बघूया की काय काय आहे जिन्यावर. तर चला आपण जिन्यावरून वर जाऊन काय काय आहे ते बघूया एकदा. आहे आणि मुळात हे जे तुम्ही बघताय हे बिग बॉस हे खरंच बिग आहेत. ही अक्षरही बघताय तुम्ही, खरंच ही बिग आहेत. BIGGBOSS. आणि किती छान. म्हणजे ही फुलंसुद्धा बघा तुम्ही. आता मी तुम्हाला फुलं दाखवतो. ही सुद्धा सुंदर फुलं आहेत सगळी की ज्यांनी ह्या सेटचं सौंदर्य वाढलेलं आहे. किंवा हा सोफा सेट बघा, ह्याचे कलर स्कीम बघा. अगदी छोट्या छोट्या गोष्टींचा विचार इथं आर्ट डायरेक्टरनी केला आहे असं मला वाटतं. आणि खूप आउटस्टँडिंग असा हा सेट आहे. म्हणजे हेही बघा, खूप सुंदर असं आहे. चला आपण आता खाली जाऊया, पण तत्पूर्वी ना आत्ता आपला महाराष्ट्र गाजतोय ते बिबट्यांमुळं, बिबट्यांच्या हल्ल्यांमुळं. आणि इथंही त्याचं प्रतिबिंब दिसतंय बघा. म्हणजे सेटच्या सुरुवातीलाच इथं बिबट्यांची चित्रं आपल्याला दिसत आहेत आणि वरूनही बघू शकता तुम्ही हा किती भव्य दिव्य असा हा सेट आहे आणि किती मोठ्या प्रमाणात हा सेट त्याने उभारलेला आहे. तर आपण वरच्या टॉप अँगलनी स्विमिंग टँक दिसलेला आहे आपल्याला. आणि तुम्ही बघताय बाकीचे आमचे मीडिया प्रतिनिधीसुद्धा आहेत की हा सेट कव्हर करतात. तर आपण आता खाली जाऊन बघूया की आणखी काय काय नवीन गोष्टी इथं आणलेल्या आहेत. आणि हा जिनासुद्धा खूप छान आहे बरं का. म्हणजे या जिन्याची जर तुम्ही रचना बघितलीत ना, उतरायला इतका छान आहे. म्हणजे खूप बारकाईने आणि मायन्यूटली सगळा विचार केलेला दिसतोय मला ह्याच्यात. आणि आपण हा आत्ता बाहेरचा भाग बघितला, आपण आता आतल्या भागात जातोय. तर आता तुम्ही बघताच आहे इथं ढकला असं लिहिलेलं आहे. तर मी आता दार ढकलून आत येतोय आणि बघूया इथं काय आहे आता. इथं तर काहीतरी जबरदस्त आहे. तर आपण आधी डाव्या भागाला जाऊया की जिथं बऱ्याच गोष्टी आधीच्याही भागात घडलेल्या आहेत. तर आपण आता बिग बॉसच्या किचनमध्ये आलेलो आहोत आणि जो किचन ड्रामा असतो तो बघितलेलाच आहे आपण. काही सीझनमध्ये खूप गोष्टी घडलेल्या आहेत किचनमध्ये. आणि इथं आता सर्व खरं जे आहे, ओव्हन आहे आणि तुम्ही बघताय खूप काही गोष्टी इथं ठेवलेल्या आहेत. सगळं किचनमधलं साहित्य तुम्हाला दिसतंय किंवा ह्या ज्या बरण्या आहेत. आणि हे बघितलं का, हे काहीतरी वेगळं आहे, हेही खूप सुंदर आहे. तर ह्याचंही मांडणी बघा. आणि मला आणखीन एक तुम्हाला हे सगळं बघून ह्या किचनमध्ये कुठं फ्रीज आहे असं तुम्हाला वाटतंय का? म्हणजे एकदा तुम्ही पूर्ण बघून घ्या, म्हणजे तुम्हाला कल्पनासुद्धा येणार नाही की या किचनमध्ये फ्रीज आहे. पण तो खरोखरच आहे. तो फ्रीजही मी तुम्हाला आता उघडून दाखवतो, म्हणजे तुम्हाला कळेल तो फ्रीज काय आहे. हे बघू शकता तुम्ही, हे बघा. आणि हा खरा फ्रीज आहे. किती सुंदर फ्रीज आहे बघा हा. म्हणजे आउटस्टँडिंग सर्व इथं त्यांनी रचना केलेली आहे या सगळ्या फ्रीजची. आणि ह्या किचनमधलं सुद्धा तुम्ही वर बघा, हे जे लाईट्स आहेत, दिवे आहेत, खूप छान आहेत हे. किंवा ह्याची बॅकग्राऊंडही बघा, हे जे पक्षी इथं लावलेले आहेत, खरंच खूप म्हणजे व्हिज्युअली एक स्टनिंग लुक असतो ना, तो इथं सगळा दिसतोय. आणि आता परत ह्या डाव्या बाजूला काहीतरी जबरदस्त तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर बघा, ही चेहरा आहे आणि या चेहऱ्यात तुम्हाला काय काय दिसतंय बघा. म्हणजे आपल्याला चेहऱ्यामध्ये
विविध भाव आपण म्हणतो ते सर्व गोष्टी आहेत, पण हे काहीच्या काही बनवलेलं आहे. म्हणजे या चेहऱ्यात तुम्ही मी वेगळं सांगायची गरजच नाही आहे, खूप काही गोष्टी इथं दिसत आहेत. आणि आता जर तुम्ही बघितलं ना, हे काहीतरी बघता हे काय आहे इथं, आणि ह्या दाराच्या मागं काय असेल ह्याची मला सुद्धा कल्पना नाही आहे. तर मी आता हे दार ढकलतोय, तर आपण बघूया काय आहे दारामध्ये. ओ, हे बघितलं का, हे वॉशरूम आहे. आणि असं वॉशरूम म्हणजे जे आपण 5 स्टार हॉटेलमध्ये बघतो तसंच काहीतरी हे वॉशरूम आहे. म्हणजे इथं तुम्ही बघता, इथं जी वेटिंग वाट पाहण्याची सुद्धा जी काही व्यवस्था केलेली आहे खूप छान केलेली आहे. आणि आरसे बघा, म्हणजे एवढे भव्य दिव्य आरसे मला नाही वाटत तुम्ही कोणत्या वॉशरूममध्ये किंवा 5 स्टार हॉटेलच्या किंवा 7 स्टार हॉटेलच्याही वॉशरूममध्ये इतके मोठे तुम्हाला आरसे दिसणार नाहीत. आणि तुम्हाला एक कल्पना आहे का, हे कॅमेरे लावलेत बिग बॉसने. म्हणजे बिग बॉसचा हा डोळा आहे आणि बिग बॉसचं पूर्ण लक्ष असतं. म्हणजे पूर्ण 100 दिवस काय चालणार आहे ते सर्व बिग बॉस टिपत असतो त्याच्या नजरेने. असे अनेक माझ्या अंदाजाने मोजलेले नाही आहेत, पण एक 100 कॅमेरे तर सहज असतील. आणि इथं सुद्धा आणखीन एक तुम्ही बघू शकता की ही जी वॉशरूमची जी व्यवस्था आहे ना, ती किती सुंदर केली आहे बघा. वरचे झुंबरातले लाईट्स बघा किती छान आहेत, ह्याची रचना बघा, त्याची रंगसंगती बघा, खूप छान. आणि हेही बघा, या वॉशरूममध्ये इतक्या छान छान गोष्टी त्यांनी प्लेस केलेल्या आहेत की आपलं मन काय म्हणून इतका आनंद आपल्याला आधी कधीच मिळालेला नसेल. तर इतकं छान असं हे वॉशरूम आहे ज्याची बाहेरून आपल्याला अजिबात कल्पना येत नाही. तर रसिको, आपण आत्ता बिग बॉसच्या घरातलं वॉशरूम बघून आलेलो आहे आणि आता आपण आणखी जी काही वैशिष्ट्ये आहेत ती सुद्धा एक्सप्लोअर करतोय, ती मी तुम्हाला दाखवणार आहे. तर बघा काय 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 आपल्याला बघता येईल. ही जी मोठी जो कॉमन हॉल आहे तो आपण बघू शकतो की इथं जी चर्चा होत असती, केवढा मोठा हा दिवाणखाना किंवा ही बसण्याची रचना हे तुम्ही बघताय. आणि या दिवाणखान्यातली खूप छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा आहेत, पण त्याला त्यांनी खूप छान काम केलेलं आहे. आणि ही एक काहीतरी सुंदर रूम आहे. ह्याची खुर्चीच बघा किती जबरदस्त आहे. म्हणजे इथं बसून जो काही काय म्हणून आनंद मिळतोय किंवा आराम मिळतोय तो काहीतरी जबरदस्त आहे. तर खूप छान आहे ही सगळी रचना इथली. आणि हाही बघा, हा मी जे मगाशी कॅमेरा म्हणालो होतो बिग बॉसचे सगळीकडे लक्ष आहे, तर हा डोळा पूर्ण अख्ख्या 100 दिवस काय काय घडणार आहे त्याच्यावर लक्ष ठेवून आहे. आणि जे मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हटलं होतं बघा, ह्याने बिबट्याचा खूप चांगला उपयोग करून घेतलेला आहे. तर इथं वाघ दिसत आहेत आपल्याला, मगाशी बिबटे दिसले होते, इथं वाघ दिसत आहेत आपल्याला खाली. वाघाचं हे आहे तर तेही आपण बघतोय. आणि खूप छान इथं कलाकुसर केलेली आहे बघा. हे काचेच्या ज्या वस्तू आहेत ना, पण त्या खूप चांगल्या पद्धतीने केलेल्या इथं मला दिसत आहेत. आणि मला तुम्हाला आणखीन एक गोष्ट दाखवायची आहे. मी तुम्हाला मगाशी किचन दाखवलं, पण त्या किचनमध्येच हे जे डायनिंग टेबल आहे तेही जबरदस्त आहे. म्हणजे या डायनिंग टेबलवरच्या ज्या काही वस्तू आहेत त्या सर्व अँटिक आहेत आणि सर्व काचेचं ते खूप उंची असं सामान आहे आणि खूप छान पद्धतीने ते डिझाईन केलं आहे. तर आपण आता जो पुढचा भाग आहे बिग बॉसच्या घरातला तोही बघूया. मी परत आता दार उघडून आत येतो. आणि हा खूप खास भाग आहे. इथं तुम्ही बघताय ही सगळी तुम्हाला व्हिज्युअल्समधून कळलंच असेल की हा कोणता पोर्शन आहे. आणि इथं तुम्हाला 3 डबल बेड दिसत आहेत आणि समोरही आहेत आणि फक्त समोरच्या बाजूला 2 सिंगल बेड आहेत. तर आपण जरा जाऊन बघूया तिथं काय काय रचना केलेली आहे. आणि ह्या बेडची सुद्धा तुम्ही खासियत बघताय का, खूप छान त्यांची व्हिज्युअल दृष्टी आहे. म्हणजे डोळा तर दिसतोच आहे, त्या दृष्टीतून आपल्याला खूप काही चांगलं त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि भव्य आहे, म्हणजे
तुम्ही बघताय एकूण 3 आणि 3 4 आणि 3 7 आणि 9 बेड आहेत इथं. त्यातले काही डबल बेड आहेत, काही सिंगल बेड आहेत. आणि म्हणजे हे मी तुम्हाला डाव्या बाजूचं दाखवलं आणि हे उजव्या बाजूचं बघताय का, म्हणजे हे जे खालीवर अप्पर आणि लोअर जो बेड आहे तो खूप जबरदस्त आहे. म्हणजे हा जो काही आनंद आहे ना इथं बसण्याचा किंवा इथं झोपण्याचा, हा काही जबरदस्तच असणार आहे. आणि हे असं आपण काही सिनेमात बघितलेलं आहे, पण हे बिग बॉसच्या घरात आपल्याला बघायला मिळतं आहे. आणि इथं काही छान दारंसुद्धा केलेली आहेत. ही आपण बघू शकतो. यातही बघा, म्हणजे नशिबाचा दरवाजा उघडणार हे जे म्हटलं आहे ना, असे खूप दारं त्यांनी केलेली आहेत. इथंसुद्धा आपल्याला बघायला मिळत आहेत. इथंसुद्धा आपण बघू शकता, इथंही दारं आहेत. तर दरवाजा हा खूप मोठा पार्ट आहे ह्याच्यात आणि त्या पद्धतीने आपण हा बघतोय. आता आपण जी महत्त्वाची जी रूम बघणार आहोत त्या रूममध्ये आपण जाऊ. तर ती कॅप्टन्स रूम म्हणून ओळखली जाते. ती तुम्हाला माहितीसुद्धा बेडरूम अतिशय सुंदर आहे, या सेटच्या लौकिकाला साजेशी जशी. आणि इथली रचना बघा, म्हणजे इथलाही हा जो आरसा आहे हाही असाच भव्य दिव्य आहे. ह्याची जी झुंबर. आणि मी आणखीन एक तुम्हाला गोष्ट दाखवतो. म्हणजे हे आरसा हा खूप महत्त्वाचा फॅक्टर मला वाटतो ह्याच्यात. म्हणजे इथं 3 मोठ्या प्रमाणातले दिसत आहेत आणि ह्या आरशावरची जी कलाकुसर आहे ती सुद्धा खूप सुंदर केलेली आहे. म्हणजे आपण ह्या कला दिग्दर्शकाला जेवढी दाद द्यावी तेवढी कमीच आहे, असं ही कॅप्टन्स रूम आहे. तर इकडं सुद्धा बघा, ही जी वॉल आहे, ही वॉलसुद्धा त्याने किती छान पद्धतीने डिझाईन केली आहे बघा. या आपण इमॅजिन करणार नाही अशा सगळ्या गोष्टी इथं दिसत आहेत आपल्याला. आणि काय म्हणजे ती बघतानाच तुम्हाला कळलं असेल की त्यात काय काय धक्का त्याने दिलेला आहे. ही सुद्धा तुम्ही बघताय, ही जी खुर्ची आहे ही सुद्धा बघा की इतकी छान. आणि काय त्याचा कलरच बघा, जो गुलाबी कलर आहे तो इतका मनात भरणारा आहे ना की मस्त अशा पद्धतीने हा सेट आहे. मला तर प्रचंड हा सेट आवडलेला आहे. आणि मी पहिल्यांदाच, जसं मी सुरुवातीलाच म्हटलं की पहिल्यांदाच मी या सेटवर आलो आहे. आणि इथं आता जवळपास 100 दिवस शूटिंग चालणार आहे. आणि 100 दिवस हा तुम्हाला सेट दररोज बघायला मिळणार आहे. आणि त्यातल्या तिथं हे जे काही नाट्य चालतं ते नाट्यही आपल्याला इथं बघायला मिळणार आहे. त्यामुळं हे आपण बघू शकता. मगाशी एक गोष्ट मला तुम्हाला दाखवायची राहिली होती, ती मी तुम्हाला आता दाखवतो. ही सुद्धा एक खूप सुंदर जागा आहे. ही सुद्धा बघा, हे जे काही क्रिएट केलेलं आहे, इथंही जो फील आहे ना हा जबरदस्त आहे. म्हणजे इथं बसून बोलणं किंवा व्यक्त होणं हा काहीतरी खूप छान अनुभव आहे. मगाशी मी तुम्हाला बरेच झुंबर दाखवले, तर ह्या दिवाणखान्यातलेही काही झुंबर मला तुम्हाला दाखवायचे आहेत, तेही मी मुद्दाम दाखवतो. ही तुम्ही वरचा पोर्शन बघताय ना, हे बघा, हा किती छान केलेले आहेत. म्हणजे इकडचा मरून आहे आणि तसंच ह्या बाजूला सुद्धा आहे. हा हिरव्या कलरचा पूर्ण ही झुंबर आहेत. आणि अशा पद्धतीने हा सेट सजवण्यात आला आहे. तर मी आता तुम्हाला आणखी बाहेरच्या काही गोष्टी राहिल्या असतील तर त्याही मी तुम्हाला दाखवतो. मी तुम्हाला इथून आपण एंट्री घेतली होती या बाजूनी, आणि आता बघाल तुम्ही ही जी एंट्री पॉईंट होता तो या अँगलने तुम्हाला आता कसा वाटतोय तो बघा. म्हणजे किती बारकाईने सगळ्या इथं कामं केलेली आहेत. म्हणजे आपल्याला वाटतं की एखादा शो मोठा का होतो, तर हा जगभर गाजलेला शो आहे आणि त्याच्या डिटेलिंगमध्ये इतकं काम केलेलं गेलेलं आहे. त्यामुळंच या सेटवर लोकांनी प्रेम केलं, या शोवर प्रेम केलेलं आहे. तर आता मी आणखी फार काही बोलत नाही, कारण मी सर्व तुम्हाला हा सेट दाखवलेला आहे. तर तुम्ही हा शो बघा आणि आम्ही तारांगणवर तुम्हाला त्याचे अपडेट देतच राहू. तर बघूया यावेळी 100 दिवसात काय काय होतं आहे
तर हा म्हणजे बिग बॉसच्या घराचा व्हिजिट कशी वाटली हे कमेंटद्वारे सांगा आणि आपण आता भेटत राहू, बोलत राहू. धन्यवाद.